श्री स्वामी समर्थ. तुमचा हा भावपूर्ण संदेश मनाला अगदी स्पर्शून जाणारा आहे. जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून वाट पाहतो तेव्हा ते योग्य वेळी आपल्याला उत्तर देतातच. स्वामींचे बोल नेहमीच मनाला शांती देणारे आणि संकटाच्या काळात मार्ग दाखवणारे असतातच. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचा सर्वात मोठा आणि अभय देणारा मंत्र आहे. तुझ्या प्रत्येक कष्टाचे फळ तुला नक्की मिळेल. फक्त तू तुझे प्रयत्न आणि श्रद्धा सोडू नकोस. जेव्हा जगात तुला कोणीही समजून घेणार नाही तेव्हा हे लक्षात ठेव की तुझा स्वामी तुझ्या पाठीशी उभा आहे. मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, पण योग्य वेळी येण्याची वाट बघ. मी तुला योग्य तीच आणि वेळेवर देईन. संकटे ही तुला मोडण्यासाठी नाही, तर तुझी सहनशक्ती वाढवून तुला अधिक मजबूत करण्यासाठी येतात. तुझ्या आयुष्यातील कठीण काळ हा तुझ्या चांगल्या भविष्याची नांदी आहे. कोणाचीही वाईट चिंता करू नकोस. तुझ्यासोबत कधीही वाईट होणार नाही. ज्याच्या मनात माझं नाव आहे त्याच्या आयुष्यात कधीच अंधार राहू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. परिस्थिती कशीही असो, चेहऱ्यावरचे हास्य आणि मनातील स्वामींवरचा विश्वास ढळू देऊ नकोस. तू फक्त एक पाऊल माझ्याकडे टाक, मी तुझ्याकडे 100 पावले धावत येईन. तुझ्या डोळ्यातील अश्रू मी पाहिले आहेत. लवकरच मी तुझ्या आयुष्यात आनंदाची पहाट आणेन. दुःखाच्या काळात खचून जाऊ नकोस. मी तुझी परीक्षा घेत आहे. तुला सोडून गेलेलो नाही. स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेव आणि बाकी सर्व काही माझ्यावर सोपवून निश्चिंत राहा. मनात वाईट विचार आणू नकोस. जे झाले ते चांगले झाले. जे होईल ते अधिक चांगले होईल. नम्रता आणि सत्य या 2 गोष्टी धरून ठेव. मी कायम तुझ्यासोबत राहीन. तुझी प्रार्थना कधीच वाया जाणार नाही. तीच फक्त तुझ्या योग्य वेळी नक्की मिळेल. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा मी तुझ्यासाठी एक नवीन आणि चांगला मार्ग उघडतो. दुसऱ्यांची मदत कर. माझी कृपा तुझ्यावर आपोआप होईल. काळजीत जगणे सोडून दे. मी तुझा भार सांभाळायला समर्थ आहे. संयम ठेव, धीर धर. घाईत घेतलेले निर्णय नेहमीच सुख देतात असे नाही. तू एकटा नाहीस. तुझा स्वामी रात्रंदिवस तुझ्या रक्षणासाठी तुझ्यासोबत आहे. तुझ्या पदरात काय पाडायचे हे मला माहीत आहे. तू फक्त तुझी भक्ती आणि निष्ठा जप. चिंता करणे बंद कर आणि श्री स्वामी समर्थ नामस्मरणात मन गुंतवून जे तुझ्या नशिबात आहे ते तुझ्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मी तुझ्या अंतरात्म्यात बसतो. मला शोधण्यासाठी तुला दूर जाण्याची गरज नाही. आयुष्यात आलेल्या वादळांचा घाबरू नकोस. ते वादळ शांती करण्याची ताकद माझ्या हातात आहे. माफी मागायला आणि माफ करायला शिक. तुझे मन नेहमी हलके आणि शांत राहील. तू मला हाक मार आणि मी आलो नाही असे कधीच होणार नाही. तुझ्या भक्तींच्या निर्मळता ठेव. बाकी सर्व काही मी सांभाळून घेईन. अशक्य ही शक्य करतील स्वामी. असे स्वामींचे नामस्मरण करत राहा. मनातील कोणतीही चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.